मित्रांनो, आजचं जे पारंपरिक असं विरकरवाडीचं मैदान झालं, त्या मैदानाचा मानकरी ठरलाय सर्जा आणि बावधनकरांचं लक्ष. नाना, काय सांगसाल आजचा विजय वेगळा? गाडी चांगली पळाली, दोन्ही बैल चांगले पळाले, त्यामुळे गाडी बैल दोन्ही पळाली म्हणून गाडी एक नंबर केला. नाना आहे ना, आज वेगळा प्रयोग केला, सर्जाला वेगळ्या खानशीन पळवलं. हो, त्याला पहिल्यापासून पळत होतो, पण आज डेअरिंग आत नसून घातला तिकडे. म्हणलं बघू काय करतोय आज. तर मित्रांनो आहे ना, नाना काय म्हणत असतात की रिस्क आहे तो इश्क आहे. नाना डेअरिंग केल्याशिवाय कळत नाही. नाना आहे ना, आजचा विजय वेगळा होता. हो, आजचं कसं नाना, आजचं एक बावधनचा लक्ष आणि सर्जा कसं नियोजन लावलेलं हे पहिल्यांदा अचानक एक 3 दिवस झालं नियोजन झालं आमचे. म्हणलं करूया त्याला, म्हणलं हे बैल घेऊन करूया. कशी ना आज गाडी कशी पळाली सांग? गाडी चांगली पळाली. आज नाना आहे ना, ही प्रेक्षक बघताय मित्रांनो, हे प्रेक्षकांच्या आशीर्वादानेच एक नंबर केला गाडीनं. ह्या प्रेक्षक मित्रांनो, सरांनी प्रत्येक वेळेस सांगतो, सरांनी काय कमवलं तर हे कमवलं ना. हो, बस याच्या पुढे काय पैसा तुम्ही किती कमाल तर पैसा तुम्हाला विचारत नाही, काय नाही. ही प्रेक्षक आहे, माया शब्द व्यवस्थित माणसांचं राहिलं, सगळं गुढवा राहिला, आनंद. नाना आहे ना, तू एवढ्या प्रेमासाठी तुम्ही आणि सर्जा पण तेवढ्याच ताकदीने पळतो तेवढ्या ताकदीने पळतो. धन्यवाद नाना. नमस्कार मित्रांनो, आजचं जे विरकरवाडी हिंद केसरी पारंपरिक मैदान झालं, त्या मैदानाचा मानकरी ठरलाय बावधनचा लक्ष आणि निंबाळकर सरांचा सर्जा. भैया नमस्कार. नमस्कार. काय सांगचाल आजच्या मैदानाविषयी? आजचं मैदान अतिशय सुंदर आणि एकदम पारदर्शी मैदान झालं, त्याबद्दल काय वादच नाही. आणि पल्ला पण 1000 फूट होता, त्यामुळं दोन्ही बैलांना पळायला एकदम पल्ल्याचं रान लागतं, त्यामुळे काय टेन्शनच नव्हतं आज. भैया आहे ना, प्रत्येक जणांचं स्वप्न असतं की हिंद केसरी मैदानात राहावं. प्रत्येक हिंद केसरी मैदानात लक्ष आपला राहतो. हो, भरपूर मैदानात तसं राहिलाय, पेडगावला राहिलाय, इथं ह्याच मैदानात मागच्या वर्षी आदतचं हिंद केसरी मैदान होतं, इथं राहिलेलं आहे. आणि आता मुरगावला एक झालं, तिथं पण राहिलाय. तर भैया आहे ना, आज सर्जासोबत पाहिला निंबाळकर सरांच्या. बऱ्याच प्रेक्षकांचं असेल, परत बैलांचं असं स्वप्न असतं की सर्जाबर पाहायचं, आणि आज लक्ष आपला सर्जाबर पाहायला. हो, आमचं पण स्वप्न होतं, पण ते आमच्या वैभव तरवडे आणि विठ्ठलांमुळे ते आमचं स्वप्न साकार झालं. तर आहे ना मित्रांनो, बरेच वेळा तुम्ही म्हणायचा की वायदी द्यायला लागत्या, बैलाला पैर नाही, पण आता मित्रांनो सगळ्या टॉपमध्ये सगळ्या बैलांसोबत पळतोय एक नंबरच्या. हो, त्या बैलांसोबत लक्ष आतापर्यंत. हा दादा, कुठली जोडी आवडली तुम्हाला लक्ष आणि ती अजून पळाविषयी वाटते? लक्षान घरणिकेचा राजा, गाडी चांगली पडली. आजची सर्जन लक्ष पण गाडी चांगली पडली. परत आमचा लारण लक्षाची गाडी तर सगळ्यांना माहितीची गाडी कशी पळते आहे. भरपूर लक्ष सगळ्यांसोबत एकदम चांगलाच पळतो. बाकासोर लक्ष गाडी चांगलीच पळलेली. तर मित्रांनो आहे ना, तुम्हाला लक्ष पेडगाव मैदानात मथुर आणि लक्षामध्ये एक जोरदार लढत झाली, त्यातलाच हा लक्ष आहे. माहित नव्हतं बऱ्याच जणांना हे लक्ष कोण आहे, काय त्याविषयी काय सांगता? नाही, बरं तेव्हा आदत होता लक्ष, आणि त्यानंतर एक 6 महिने ते 8 महिन्याचा कालावधी घेतला त्याने एकदम ह्या स्टेज पर्यंत यायला. त्यामुळे तेवढ्या कालावधीत लक्ष कुठं दिसला नाही, त्यामुळे कुणाला कुठं जास्त चर्चेत नव्हता लक्ष. पण आता एक एवढे 1.5 ते 2 महिने झालं लक्ष पूर्ण महाराष्ट्राला सांगतोय की मी बावधनचा लक्ष आहे. तर मित्रांनो आहे ना, बरेच बैल असतात की मालकाच्या नावाने ओळखतात, पण असा एकमेव आणि बैल आहेत गावाच्या नावाने पण ओळखतात, पण बावधनचा लक्ष, बावधन नाव पहिले येतं लक्षाच्या आधी, गावाचं नाव. ते आमचं स्वप्न होतं की स्वप्न होतं की एक बावधनचं नाव आपल्यामुळे कुठेतरी एक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नाव गेलं पाहिजे, आणि ते माझ्या लक्षाने माझं स्वप्न पूर्ण करून दाखवलंय. तर मित्रांनो आहे ना, या गुलालासाठी लय स्ट्रगल आहे भाया. काय करावं लागतं म्हणजे अनेक जण म्हणतात की प्रत्येकाच्या दावणीला असा वाहक तयार होत नाही तुमच्या, आणि वय पण कमी आहे, एवढ्यात तुम्ही तयार केला त्या. हो, 20-21 वयातच माझं भाग्य की मी काहीतरी पुण्य केलं असेल, किंवा आमच्या घरच्यांनी काहीतरी पुण्य केलं असेल की आम्हाला लक्ष एक 2-3 बैल बदलल्यानंतर मला लगेच लक्षासारखा एक स्ट्रॉंग पाळणारा मला बैल लगेच गावला. आणि ते म्हणजे सांगू शकत नाही की तो माझ्या आयुष्यात आल्यापासून माझ्या आयुष्यात काय काय झालेलं आहे. तर दादा लक्षात बघितल्यावर पण वाटत पळतोय का? नाही, तो एकदम मैदानात आला सकाळी ना, आम्ही लवकर येतो मैदानात, सकाळी आला की एकदम झोपतो, डोळे बिळे एकदम बंद करून झोपून जातो ना. त्यामुळे लोक एखाद्याचा पायरा असं आपला ती बघायला आली की म्हणतात बैल आजारी आहे, आज कुचमला आहे, असं तसं. आता कॉकटेल सोबत 1 नंबर केला, त्या दिवशी पण सकाळी भरपूर जण आली, म्हणले की आज बैल थोडा नर्वस वाटतं असतंच. म्हणलं नका टेन्शन घेऊ, म्हणलं काय होत नाही, आणि त्या मैदानात लक्षाने 1 नंबर करून दाखवला. एक नवीन जोडी मित्रांनो, कॉकटेल आणि लक्ष त्या मैदानात आपण नव्हतो, लांब पडतंय.
जोडीनं इतिहासच केला म्हणजे हो. स्पीड खूप लागलं काय त्या होतं एक गाडीला भरपूर स्पीड लागलं पिंटू शेट मोडकनी आम्हाला एका शब्दावर लगेच बैल घातला. आम्ही त्यांना फोन लावला की असं असं आपल्याला तिथे पळायचं. ते म्हणले ठीक आहे चालतंय पळू. आणि एकदम मनमोकळेपणाने पायरा झाला तो आणि त्यामुळं एक नंबर करून दाखवला आपण तिथं. दादा ह्या गुलालाला काय कष्ट किती आहेत सांगा. या गुलाला म्हणजे भरपूर स्ट्रगल करावं लागतं. प्रत्येकाची बोलणे खावे लागतात. कोण काय बोलतंय कोण काय बोलतंय कोण मागून काड्या करतं किंवा मग काही नाही का म्हणजे भरपूर मागं जाणं पुढे नेण्यापेक्षा ना मागं खेचण्याचा प्रयत्न जास्त करतात. पण आपण आपल्या निर्णयावर ठाम राहायचं. आपण आपल्या लक्ष केंद्रित करायचं आणि बाकीचं तर लक्ष करून दाखवलं लक्षाने काय करायचं ते. दादा गावात नाव ठेवायचे का एवढ्या लांब जाताय कशाला जाताय काय गावातली काय आम्ही म्हणायचं म्हणजे गावात मंदिरात वगैरे नेलता बैल तर उगाच म्हणजे काय बारीक पोरांनी चाललोय असं तसं. तेव्हा आम्ही बारीकच होतो सगळे काय बारीक पोरांनी चाललोय असं तसं. पण आता भाऊजांना पण माहिती आहे की लक्ष काय करतो काय स्टेजला पोहोचलाय आज लक्ष. मित्रांनो आहे ना त्यांचे सहकार्य भैया नमस्कार. बंद कर मित्रांनो त्यांचे सहकार्य भैया नमस्कार. नमस्कार. भैया काय सांगचाल आज लक्ष हिंद केसरी मैदान आणि गाडीला चांगलं स्पीड लागलं. गाडीचं स्पीड चांगलं लागलं. दोन्ही पैरे एकत्र झाली. स्पीड पण चांगलं मजबूत रान पण पळायसारखं दोघांच्या पण त्यामुळे गाडीची स्पीड लागली. दादा काय म्हणजे त्याला अनेक जण म्हणायचे त्याला पैऱ्याला पहिली पण अडचण येत नव्हती कारण दोन्ही साईडनं कडन पळतो. हो म्हणजे आम्ही पहिल्यापासून ट्रेन करताना तो खराच मूळचा खान त्याचा उजवीचाच होता. पण आम्हाला बैल शक्यतो उजव्या खानची चांगली भेटायला लागली नाही का. त्यामुळे आम्ही त्याला डावीने हाणायला लागलो. आणि काल पण भरपूर ज्यांना पैरे कळले त्यांनी कमेंट वगैरे वाचल्या मी की म्हणले दोन्ही बैल एकाच खानचे आहेत असं आहे तसं आहे. पण काही नाही त्याच्यावर पण रिप्लाय केला खाली की लक्ष दोन्ही खानचा आहे. चारी खान बैल लक्ष ठाम पळतो तर पळतोच आणि आतूनपेक्षा लक्ष 2 उड्या हा जास्तच घेतो. दादा आहे ना कमी वयात त्यानं फॅन पिन त्याचं खूप कमावलं. हो भरपूर फॅन कमावलं. ते त्याच्या जिद्दीवर आणि त्याच्या पळाच्या जोरावर त्यांनी करून दाखवलं आम्हाला ते. दादा आहे ना आता तुमची टीम ही खूप मोठी आहे आणि जवळजवळ 100-200 किलोमीटर वरून येत आहे आणि तुमच्या सोबत सहकार्य असतात. हो असतात ना काय सहकार्याचं एक माझ्यापेक्षा त्यांचं जास्त ह्याच्यात आहे की माझं काय नाही पण त्यांचं लक्ष आहे. मी तर म्हणत असतो माझं लक्ष नाही भाऊजांचं लक्ष आहे त्या पोरांचं लक्ष आहे. त्यांच्यामुळे ते जण नसते तर मी आज इथं नसतोच. मी एकटा काहीच करू शकत नाही. जोपर्यंत माझे सहकार्य आहेत निम्मे इथे आहेत काही घरी बसलेत काही कामाला जातात. त्यामुळं ज्यांना जसं जॉब भेटन किंवा मग वेळ भेटन तसे ते येतात. भैया अनेक जण म्हणतात की सहकार्य असल्याशिवाय बैल गुलाला राहत नाही गुलाल मिळत नाही. याविषयी काय सांगतो. नाही 100% खरं आहे. प्रत्येकाचा एक मोलाचा वाटा असतो. एक कासरा सोडण्यापासून तर वरती बैल धरण्यापर्यंत एक व्हिडिओ काढण्यापर्यंत प्रत्येकाचं एक वेगवेगळं काम असतं आणि ते जर काम परफेक्ट आलं पूर्ण 9 ग्रह एकत्र आले तरच गुलाल भेटतो आणि सगळं एकत्र तयार होतं. दादा धन्यवाद. मित्रांनो परत आपण कधीतरी लक्ष्याची मुलाखत घेऊ. धन्यवाद. एक काम करा ना. भाई आजचं समीकरण कसं जो लक्ष आणि सर्जा समीकरण म्हणजे आत्ता थोड्या दिवसातलं लक्ष एवढं नाव रूपात येण्याचं कारण आहे की वैभव शेठ तरवडे. थोड्या दिवसात महाराष्ट्रात सगळ्यांना कळन की परफेक्ट नियोजनाचा बादशाह वैभव शेठ तरवडे हा कोण आहे आणि काय आहे. त्यांनी आजपर्यंत एक 8 ते 10 महिन्यातच लक्षाला ह्या स्टेज पर्यंत पोहोचवलं ना की मी तर म्हणतो की माझ्या आयुष्यात तो नसताना तर आतापर्यंत लक्ष ह्या स्टेजला पोहोचला नसता. मित्रांनो आहे ना बैल गुलाला राहतो सगळं होतं पण त्याच्या मागे एक नियोजन लागतं. परफेक्ट नियोजन असल्याशिवाय बैल गुलाला आम्ही पोरं आता मैदानावर आहेत पण तो घरी त्याचा मेडिकल आहे. मेडिकल सांभाळून सगळं हँडल करून तो आज आम्हाला ह्या स्टेज पर्यंत त्याने आणून सोडलेलं आहे आम्हाला. धन्यवाद मित्रांनो त्यांचे सहकार्य भैया नमस्कार. नमस्कार. भैया काय सांगचाल आज लक्ष हिंद केसरी मैदान आणि गाडीला चांगलं स्पीड लागलं. गाडीचं स्पीड चांगलं लागलं. दोन्ही पैरे एकत्र झाली. स्पीड पण चांगलं मजबूत रान पण पळायसारखं दोघांच्या पण त्यामुळे गाडीची स्पीड लागली. दादा काय म्हणजे त्याला अनेक जण म्हणायचे त्याला पैऱ्याला पहिली पण अडचण येत नव्हती कारण दोन्ही साईडनं कडन पळतो. हो म्हणजे आम्ही पहिल्यापासून ट्रेन करताना तो खराच मूळचा खान त्याचा उजवीचाच होता. पण आम्हाला बैल शक्यतो उजव्या खानची चांगली भेटायला लागली नाही का. त्यामुळे आम्ही त्याला डावीने हाणायला लागलो. आणि काल पण भरपूर ज्यांना पैरे कळले त्यांनी कमेंट वगैरे वाचल्या मी की म्हणले दोन्ही बैल एकाच खानचे आहेत असं आहे तसं आहे. पण काही नाही त्याच्यावर पण रिप्लाय केला खाली की लक्ष दोन्ही खानचा आहे. चारी खान बैल लक्ष ठाम पळतो तर पळतोच आणि आतूनपेक्षा लक्ष 2 उड्या हा जास्तच घेतो. दादा आहे ना कमी वयात त्यानं फॅन पिन त्याचं खूप कमावलं. हो भरपूर